आमदार नवाब मलिकांच्या जामिनाचा शेवटचा दिवस आहे। 6 महिन्यांचा जामीन कालावधी हा संपलाय। मलिकांकडून जामिनाच्या मुदतवाढीसाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करण्यात आलाय। मुदतवाढ न मिळाल्यास मलिकांना पुन्हा जेलमध्ये जावं लागणार आहे। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। आमदार नवाब मलिक यांच्या जामिनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। 6 महिन्यांचा जामीन कालावधी हा संपलेला आहे। मलिकांकडून जामिनाच्या मुदतवाढीसाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला जाणार आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आमदार नवाब मलिकांच्या जामिनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। 6 महिन्यांचा कालावधी नवाब मलिक यांचा हा संपलेला आहे। आज नवाब मलिक यांच्या जामिनावर निर्णय होणार आहे। नवाब मलिक सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीकरता सभागृहात दाखल झालेले आहेत आणि आज नवाब मलिक यांचा देखील निर्णय होणार आहे। जामिनासंदर्भात कालावधी संपतोय, त्यामुळे आज मलिकांना दिलासा मिळतो की पुन्हा जेलमध्ये जावं लागतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, का अधिक माहिती आहे? निश्चितच लागवी नवाब मलिक यांनी आता काही वेळापूर्वीच अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। तत्पूर्वी ते जयंत पाटील यांची भेट घेऊन आलेले होते आणि त्यामुळे नेमकं नवाब मलिकांचं मत कुणाच्या पारड्यात असणार आहे या संदर्भात आता चर्चांना उधाण आलेलं आहे। यापूर्वी नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटाच्या बैठकीत सुद्धा दिसलेले होते, त्यामुळे ते अजित पवार गटास मतदान करतील अशी चर्चा होती। मात्र आज छगन भुजबळ असतील, जयंत पाटील असतील किंवा स्वतः अजित पवार असतील, या दोन्ही गटातील नेत्यांची भेटी घेताना ते पाहायला मिळत आहे। त्यामुळे नेमकं त्यांचं मत कुणाच्या पारड्यात पडलेलं आहे या संदर्भात आता विधिमंडळात चर्चा रंगलेली आहे। लागली निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।